नामस्मरण किंवा साधना, उपासना जर तुम्ही एका निश्चित वेळेला, एका निश्चित ठिकाणी करत असाल, तर तुमचं आराध्य दैवत तुमची तिथं वाट बघत ताटकळत उभं असतं. आणि हे उपनिषदांपासून सगळ्या ग्रंथांनी गायलेलं आहे, की मी योग्यांच्या हृदयामध्ये नाही, मी वैकुंठामध्ये नाही. जिथं माझे भक्त संकीर्तन करतात, तिथं मी तिष्ठत उभा राहतो, असं नारदला भगवंत सांगतात. त्यामुळे नामस्मरणाच्या ठिकाणी भगवंत उभा असतो. त्यामुळे नित्यनेम आपण पाळावा. तो त्या ठिकाणी योग्य वेळेला जाऊन जर आपण जप केला, तर आपल्याला त्याच्या सान्निध्याची अनुभूती येते. हा आमच्यासारख्या साधकांचा थोडाफार प्रमाणामध्ये अनुभव आहे. आता तुमचा प्रश्न जो आहे, की मुलं 90-95% मार्क पाडतात, करियर ओरिएंटेड असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी करायला त्यांना वेळ आहे का? त्यांची प्रायोरिटी आहे का? त्यांना ते खरंच वाटतं का, की जीवनाचा हा भाग देखील आपण डेव्हलप केला पाहिजे? त्यासाठी दासबोधामध्ये समर्थांनी 2 शब्दांची योजना केलेली आहे. हं. एक आहे सुविद्य निरूपण आणि दुसरं आहे सद्विद्या निरूपण. अच्छा. सुविद्य निरूपण म्हणजे चांगली विद्या ग्रहण करणं. ग्रॅज्युएट होणं, पोस्ट ग्रॅज्युएट होणं, मार्क मिळवणं ही सुविद्या झाली. आणि सद्विद्या मिळवणं म्हणजे उत्तम मनुष्य म्हणून जन्माला येणं, उत्तम मनुष्य म्हणून जीवन जगणं. प्रॉब्लेम काय आहे, की पुस्तकं उत्तम मनुष्य बनवतीलच याची काही खात्री आहे का? काही गॅरंटी नाही. आज आपण बघतो, की ज्या सिगारेटच्या पाकिटावरती लिहिलेलं आहे, की सिगारेट स्मोकिंग इज इंज्युरियस टू हेल्थ. हे ज्या डॉक्टरांनी शोधून काढलं, त्यापैकी कुठलाच डॉक्टर स्मोकिंग करत नाही असं तुम्ही म्हणाल का? नाही म्हणू शकत. निश्चितच. म्हणजे सुविद्य माणूस हा सद्विद्य असेलच, असं गरजेचं नाही. आणि सद्विद्य होण्यासाठी कदाचित तुम्ही सुविद्य नसालही आणि याची जिवंत उदाहरणं ही संत मंडळी आहेत. कुठल्या संतांनी 2री-तिसरीच्या पुढे जाऊन अभ्यास केला नाही. पण त्यामुळे आता काय झालंय, की लोकांना वाटतं, की 2री-तिसरी शिकलेला संत असतो. म्हणजे काय कलियुगाचा प्रभाव असा आहे, की कोण कुठल्या रेफरन्सनी त्याचा अर्थ काढेल हे सांगता येत नाही. पण भाग असा आहे, की संत हे सद्विद्य होते.